नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. स्वागत आहे आपलं पुन्हा एकदा एम-पी-सी लायब्ररी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आहे 1 मार्च 2026. सुरू करूयात आजच्या चालू घडामोडी. आज आपण पाहणार आहोत आणखीन 8 चित्ते कुनो राष्ट्रीय उद्यानामध्ये सामील करण्यात आलेले आहेत. या संदर्भात माहिती. पश्चिम आशियामध्ये युद्धसदृश्य स्थिती निर्माण झालेली आहे. या संदर्भात देखील आपण आज माहिती पाहणार आहोत. तसेच राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या नावे एक अनोखा विक्रम देखील झालेला आहे. या संदर्भात देखील आपण आज माहिती पाहणार आहोत. त्यामुळे या संपूर्ण महत्त्वपूर्ण चालू घडामोडी व्यवस्थितपणे समजून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत अवश्य पहा. सुरू करूया कालच्या एका प्रश्नाने. काल व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला एक प्रश्न विचारलेला होता. इस्रायलच्या संसदेला काय म्हणतात? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 नेसेट. आता आपण आजच्या दिनविशेष कडूया. आज आहे 1 मार्च. 1 मार्च 1872 अमेरिकामधील येलोस्टोन राष्ट्रीय उद्यान हे जगातील पहिले राष्ट्रीय उद्यान बनले. 1 मार्च हा दिवस संपूर्ण जगभरामध्ये शून्य भेदभाव दिवस म्हणून साजरा केला जातो. 1 मार्च 2007 राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोग याची आजच्या दिवशी स्थापना. याला NCPCR असे देखील म्हटले जाते. NCPCRचा अर्थ होतो बाल हक्क संरक्षण आयोग कायदा 2005 अंतर्गत स्थापन झालेली एक वैधानिक संस्था. 1 मार्च 1907 टाटा आयर्न अँड स्टील कंपनीची आजच्या दिवशी स्थापना झालेली होती. 1 मार्च 1922 महाराष्ट्र भूषण पुरस्कार लाभणारे आधुनिक महामानव डॉक्टर नारायण विष्णू तथा नानासाहेब धर्माधिकारी यांचा अलिबाग, रायगड येथे जन्म. 1 मार्च 1989 महाराष्ट्राचे 5वे आणि 9वे मुख्यमंत्री, सहकारी साखर कारखानदारीचे आधारस्तंभ वसंतदादा पाटील यांचं आजच्या दिवशी निधन. तर विद्यार्थी मित्रांनो, हे होते आजचे दिनविशेष. आता आपण आजच्या चालू घडामोडींना सविस्तरपणे जाणून घ्यायला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक पहिला. भारतामध्ये चित्ता कोणत्या वर्षी नामशेष झाला होता? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 1952. आता भारतामध्ये आणखीन 8 चित्ते हे कुनो राष्ट्रीय उद्यानामध्ये सामील करण्यात आलेले आहेत. यामुळे कुनो अभयारण्यात आता 25 चित्ते ही एकूण झालेले आहेत. 2023 पासून एकूण 39 बछड्यांना जन्म दिलेला आहे. प्रोजेक्ट चित्ता काय आहे या संदर्भात देखील आपण आज माहिती पाहूया. चर्चेचे कारण काय आहे? कारण भारत आता डिसेंबर महिन्यामध्ये 2025 पर्यंत बोत्सवानावरून 8 चित्त्यांची आणखी एक तुकडी आणणार होता आणि या अंतर्गत आता प्रोजेक्ट चित्ता हा जगातील पहिला आंतरखंडीय मोठा मांसाहारी प्राणी स्थानांतरण कार्यक्रम झालेला आहे. आणि 1952 मध्ये चित्ता भारतातून नामशेष झाला होता आणि त्याला पुन्हा एकदा भारतामध्ये स्थान मिळवण्यासाठी अशा पद्धतीने वेगवेगळ्या देशांमधून चित्ते आणण्यात येत आहेत. 17 सप्टेंबर 2022 मध्ये नामेबियामधून 8 चित्ते आणले. 18 फेब्रुवारी 2023 मध्ये दक्षिण आफ्रिकेतून 12 चित्ते आणले. त्यानंतर एकूण 20 चित्ते या कालावधीमध्ये आलेले होते आणि त्यानंतर आणखीन 8 चित्ते हे बोत्स्वानामधून आणलेले आहेत. कुनो राष्ट्रीय अभयारण्य मध्य प्रदेश येथे आहे. आतापर्यंत एकूण आणलेल्या चित्त्यांपैकी 10 चित्त्यांचे निधन देखील झालेले आहे. पुढचा प्रश्न. राष्ट्रपती मुर्मू यांनी कोणत्या हेलिकॉप्टरमधून नुकतेच उड्डाण केले? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 प्रचंड. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या नावे एक अनोखा विक्रम झालेला आहे. लढाऊ हेलिकॉप्टरमधून उड्डाण करणाऱ्या त्या देशाच्या पहिल्याच राष्ट्रपती ठरलेल्या आहेत. त्यांनी प्रचंड या हलक्या लढाऊ हेलिकॉप्टरमधून म्हणजे LCH या हेलिकॉप्टरमधून 25 मिनिटाची यशस्वी भरारी घेतली. भारत-पाकिस्तान सीमेजवळ जैसलमेर हवाई दलाच्या तळावरून त्यांनी सहवैमानिक म्हणून हे उड्डाण केले. राष्ट्रपती मुर्मू यांनी यापूर्वी ऑक्टोबरमध्ये अंबाला येथे राफेल आणि एप्रिल 2023 मध्ये आसाममधील तेजपूर येथे सुखोई 30 MKI या लढाऊ विमानांतून भरारी घेतलेली होती. आणि यामुळे आता त्या पहिल्याच राष्ट्रपती ठरलेले आहेत की ज्यांच्या नावे असा विक्रम झालेला आहे. 2 वेगवेगळ्या लढाई विमानांमधून उड्डाण करणाऱ्या त्या पहिल्या राष्ट्रपती ठरलेल्या होत्या आणि आता हे जे काही लढाऊ हेलिकॉप्टर आहे यामधून देखील उड्डाण करणाऱ्या त्या पहिल्याच राष्ट्रपती ठरलेल्या आहेत. राजस्थानातील जैसलमेर जिल्ह्यामध्ये भारत-पाकिस्तान सीमेजवळ भारतीय हवाई दलाच्या हेलिकॉप्टरने वायुशक्ती सरावादरम्यान या कवायती केलेल्या होत्या आणि या दरम्यानच राष्ट्रपतींच्या नावे हा अनोखा विक्रम झालेला आहे. पुढचा प्रश्न. इपिक फ्युरी ही मोहीम कोणत्या देशाशी संबंधित आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 अमेरिका. तर विद्यार्थी मित्रांनो, नुकतीच कालची घडामोड अतिशय महत्त्वाची आपल्यासाठी ती म्हणजे पश्चिम आशियामध्ये आता पुन्हा एकदा युद्धसदृश स्थिती ही निर्माण झालेली आहे. याचं कारण म्हणजे अमेरिका आणि इस्रायल या दोन्ही देशांनी इराण विरुद्ध संयुक्त हल्ले केलेले आहेत. या मोहिमेचे नाव आहेत, अमेरिकेने जी मोहीम राबवलेली आहे याचं नाव आहे इपिक फ्युरी आणि इस्रायलची जी मोहीम आहे याचं नाव आहे लायन्स रोअर. या हल्ल्याचे लक्ष्य काय करण्यात आलेले आहे? तर इराणचे धार्मिक तसेच राजकीय व लष्करी नेतृत्व यामध्ये
लक्ष्य करण्यात आलेले आहेत. इराणचे सर्वोच्च नेते अयतुल्ला अली खमेनी यांच्या कार्यालयाजवळ देखील हल्ला करण्यात आलेला आहे. तसेच इराणने देखील याला प्रत्युत्तर दिलेले आहे. इस्रायलमधील तेल अवीव, हायफा, रामाल्ला ही ठिकाणे इराणने नष्ट केलेली आहेत. तसेच आखाती देशांमधील अमेरिकेचे जे कोणतेही तळ होते, त्यावर देखील हल्ले इराणने केलेले आहेत. त्यामध्ये कतार, कुवेत, बहरीन, संयुक्त अरब अमिराती म्हणजेच UAE यांना देखील लक्ष्य करण्यात आलेले आहे. इराण समर्थित गट यामुळे आता सक्रिय झालेला आहे. हुती जो येमेन देशाचा आहे आणि हिझबुल्ला जे लेबनॉन या देशाचे आहेत, यांनी रेड सी म्हणजे लाल समुद्रातील व्यापारी जहाजांना लक्ष्य करण्याची धमकी देखील दिलेली आहे. या संपूर्ण संघर्षाचं कारण काय? तर इराणचा अणु कार्यक्रम आणि क्षेपणास्त्र विकास. इतर देशांनी देखील याला प्रतिक्रिया दिलेली आहे. सौदी अरेबियाने आंतरराष्ट्रीय नियमभंगाचा इशारा दिलेला आहे. तसेच भारताने या दोन्ही देशांना शांततेचे आवाहन केलेले आहे. यामुळे संयम व मुत्सद्देगिरीचा आग्रह संपूर्ण जगभरामधून येत आहे. यामुळे आता अतिशय जागतिक परिणाम आपल्याला देखील भेडसावे लागणार आहेत. यामध्ये विमानसेवा स्थगित करण्यात आलेली आहे. तसेच तेल व माल वाहतुकीवर देखील गंभीर परिणाम होण्याची शक्यता आहे. पुढचा प्रश्न, इराणची राजधानी कोणती आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, तेहरान. तर विद्यार्थी मित्रांनो, आता ही संपूर्ण जी काही युद्धजन्य परिस्थिती निर्माण झालेली आहे, यामुळे आपल्याला परीक्षेच्या अनुषंगाने काय महत्त्वाचे आहे, तर या संपूर्ण देशांबद्दल आपल्याला माहिती असणं खूप खूप आवश्यक आहे. म्हणजे कोणते 2 देश यामध्ये सामीललेले आहेत, त्यांची बॉर्डर कंट्रीज कोणकोणत्या आहेत आणि एकंदरीत पश्चिम आशिया म्हणजे कोणता प्रदेश, हे देखील आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. तर तुम्ही जो नकाशामध्ये पाहत आहात, हा संपूर्ण एरिया हा पश्चिम आशियामध्ये मोडतो, म्हणजे आशियाचा पश्चिम भाग. यामध्ये सर्वात महत्त्वाचा जो देश आहे, तो म्हणजे इराण हा देश व्हाईट कलरमध्ये तुम्हाला दिसतच असेल आणि या इराण विरुद्ध जो एकदम लेफ्ट साईडला जो इस्रायल हा लाल अक्षरामध्ये जो शब्द लिहिलेला आहे, ते इस्रायल या देशाने इराण विरुद्ध हमले सुरू केलेले आहेत आणि इस्रायल दिसायला जरी छोटा देश असला, तरी त्याला बॅकिंग ही USA म्हणजेच अमेरिकेची असल्यामुळे त्यांनी हे संयुक्तरित्या इराणवर हमले केलेले आहेत. त्यामुळे इराण आणि इस्रायल या दोन्ही देशांबद्दल आपण थोडक्यात माहिती पाहूया. इराण देशाची राजधानी आहे तेहरान. या या देशाची अधिकृत भाषा आहे पर्शियन. सर्वोच्च नेते आहेत अली खमेनी. क्षेत्रफळ आहे 16,48,195 किलोमीटर स्क्वेअर. तर लोकसंख्या आहे इराणची 92,417,681 म्हणजे जे तुम्ही आकडा पाहतच आहात, इतकी प्रचंड लोकसंख्या या इराण देशाची आहे. इराण देशाचे चलन आहे इराणी रियाल. आता इस्रायल देशाबद्दल माहिती पाहूया. इस्रायल देशाची राजधानी आहे जेरुसलेम. याची अधिकृत भाषा आहे हिब्रू. इस्रायल देशाचे पंतप्रधान आहेत बेंजामिन नेतन्याहू. या इस्रायलचे क्षेत्रफळ आहे 20,770 किलोमीटर स्क्वेअर एवढेच फक्त. म्हणजे इस्रायल देशाचे क्षेत्रफळ अतिशय कमी आहे. या देशाची लोकसंख्या आहे 96,01,642. इस्रायलचे चलन आहे इस्रायली शेकेल. विद्यार्थी मित्रांनो, आता इराण आणि इस्रायल आणि अमेरिका या देशांचे युद्ध सुरू झालेले असले, तरी एक 2 ते 3 दिवसापूर्वीच पाकिस्तान आणि अफगाणिस्तान या 2 देशांदरम्यान देखील एक युद्धजन्य परिस्थिती उद्भवलेली आहे. या दोन्ही देशांबद्दल देखील आपण आज माहिती पाहूया. पाकिस्तानची राजधानी आहे इस्लामाबाद. यांची अधिकृत भाषा आहे उर्दू. पंतप्रधान आहेत शेहबाज शरीफ. क्षेत्रफळ आहे 8,81,913 किलोमीटर स्क्वेअर. लोकसंख्या आहे सुमारे 25,77,77,010. चलन आहे पाकिस्तानी रुपया. अफगाणिस्तान देशाची राजधानी आहे काबूल. अधिकृत भाषा आहे दारी आणि पश्तो. सर्वोच्च नेते आहेत हिबातुल्ला अखुंदजादा. क्षेत्रफळ आहे 6,52,867 किलोमीटर स्क्वेअर. लोकसंख्या तुम्हाला जी काही दिसत आहे ती आहे आणि अफगाणिस्तानचे चलन आहे अफगाणी. तसेच सध्या अतिशय चर्चेमध्ये हे सर्व देश असल्यामुळे आपल्याला परीक्षेच्या अनुषंगाने या संपूर्ण देशांबद्दलची माहिती आवश्यक आहे. पाकिस्तान या देशाच्या आजूबाजूचे सर्व कंट्रीज आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. त्याच्या पश्चिमेला, उत्तरेला, दक्षिणेला इव्हन भारत देशाची कशी सीमा याला लागून आहे, हे देखील आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. पुढचा प्रश्न, इराणचे सर्वोच्च नेते कोण आहेत? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, अली खमेनी. इराणचे सर्वोच्च नेते आहेत अली खमेनी यांचा या युद्धामध्ये मृत्यू झालेला आहे. इराणचे सर्वोच्च नेते अली खमेनी यांचा या इराण, अमेरिका आणि इस्रायल यामध्ये या युद्धादरम्यान आता मृत्यू झाल्याचं वृत्त समोर येत आहे आणि डोनाल्ड ट्रम्प यांनी तशी पद्धतीची घोषणा देखील केलेली आहे. इराणने 40 दिवसांचा सार्वजनिक शोक देखील जाहीर केलेला आहे. या इराणचे जे काही सर्वोच्च नेते आहेत अली खमेनी या संदर्भात आपण थोडक्यात माहिती पाहूया. त्यांचं पूर्ण नाव आहे सय्यद अली हुसैनी खमेनी. त्यांचा जन्म 17 जुलै 1939 या दिवशी मशहद, इराण या ठिकाणी झाला. त्यांचे वडील
जवाद हुसेनी खामेनी हे प्रसिद्ध धर्मगुरू होते. त्यांचे कुटुंब पैगंबर मोहम्मद यांच्या वंशाशी जोडलेले मानले जातात. 1979च्या इस्लामी क्रांतीमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग होता. 1981 ते 1989 या दरम्यान इराणचे ते राष्ट्राध्यक्ष होते. 1989 पासून ते इराणचे सर्वोच्च नेते म्हणजे सुप्रीम लीडर म्हणून कार्यभार त्यांनी स्वीकारलेला होता. जवळपास 36 वर्ष त्यांनी सर्वोच्च नेते म्हणून इराणचे राजकारण, लष्करी धोरण आणि परराष्ट्र नीती ठरवली. धार्मिक पदवी त्यांना कोणती होती? तर अयतोल्ला म्हणजे जी शिया मुस्लिमांमधील उच्च धार्मिक पदवी आहे, ही पदवी त्यांना मिळालेली होती. आणि त्यांचा मृत्यू 28 फेब्रुवारी 2026 रोजी अमेरिकन-इस्रायली हवाई हल्ल्यामध्ये त्यांचं निधन झालेलं आहे. त्यांचं वय होतं 86. इस्लामी रिव्होल्यूशन गार्ड कॉर्प्स म्हणजे IRGCला त्यांनी बळकट केलेलं होतं. इराणच्या अणु कार्यक्रमावर त्यांनी ठाम भूमिका घेतलेली होती आणि मध्य पूर्वेतील राजकारणावर त्यांचा दीर्घकालीन प्रभाव राहिलेला होता. त्यामुळे इराणचं आता हे जे काही निधन झालेलं आहे, इराणच्या ज्या सर्वोच्च नेत्याचं अली खमेनी यांचं. त्यामुळे आता आगामी काळामध्ये कशा पद्धतीच्या घडामोडी होत आहेत, याबद्दल आपण आता नजर ठेवूनच आहोत. आपल्याला परीक्षेच्या अनुषंगाने यांच्याबद्दलची माहिती असणं आवश्यक होतं. ते आपण आता या ठिकाणी दिलेले आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या होत्या अतिशय महत्त्वाच्या आजच्या चालू घडामोडी. आजच्या एकंदरीतच आपल्या चालू घडामोडीवर आधारित मी आता एक प्रश्न विचारणार आहे, ज्याचं उत्तर तुम्ही सर्वांनी आता कमेंटमध्ये द्यायचं आहे. प्रोजेक्ट चित्ता अंतर्गत आणखी 8 चित्ते कुठे सामील झालेले आहेत? तर यासाठीचे पर्याय आहेत: पर्याय क्रमांक 1 गीर राष्ट्रीय उद्यान, पर्याय क्रमांक 2 रणथंबोर, पर्याय क्रमांक 3 काझीरंगा आणि पर्याय क्रमांक 4 कुनो राष्ट्रीय उद्यान. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही सर्वांनी आता या प्रश्नाचं योग्य उत्तर कमेंटमध्ये द्यायचं आहे. जे कोणीही विद्यार्थी या प्रश्नाचं योग्य उत्तर कमेंटमध्ये देतील, त्याच्या कमेंटला नक्कीच लाईक देखील देण्यात येईल. तर विद्यार्थी मित्रांनो, या होत्या आजच्या चालू घडामोडी. तर अशाच अधिकाधिक इन्फॉर्मेटिव्ह कंटेंटसाठी आपली MPC लायब्ररी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.